सर. अजय, ही केस 10 दिवसात सॉल्व्ह व्हायला हवी. मला माहिती आहे मिसिंग केस सॉल्व्ह करणं तुझ्यासाठी कठीण नाहीये, पण ही केस वेगळी आहे. VIP केस आहे, कन्स्ट्रक्शन लॉबीतली आहे, उगाच मोठी व्हायला नको. आणि एक लक्षात ठेवायचं, हे प्रकरण मीडियापर्यंत जायला नको. लवकर शोधायचा धनंजय सरदेसाई ना. येस सर. आय नो तू हे करशील, पण एक लक्षात ठेवायचं, फक्त 10 दिवस. येस सर. सर सर राणी सरदेसाईंचा फोन होता. त्यांच्या फोनवर धनंजय सरदेसाईंचा मिस्ड कॉल होता. काय? मग आपण का थांबलोय? सर मी लोकेशन ट्रेस करायला सांगितलंय. लोकेशन कळताच माझ्या टीम सोबत मी निघेन. सर लोकेशन ट्रेस झाले. व्हेरी गुड कदम. मुंबई गुजरात हायवे. अजय गो फास्ट. येस सर. चला. कदम गाडी काढायला सांगा. ओके सर. शेलार सर मुंबई गुजरात हायवेकडे जायचंय. चला फटाफट. येस. हॅलो. हॅलो, काही कळलं का यांच्याबद्दल? ह्याचं लोकेशन ट्रेस झालंय. तुमचे मिस्टर गुजरातच्या आसपास आहेत. ओ अच्छा, बरोबर. कदाचित ते आम्हाला आजच सापडतील. आम्ही तुम्हाला अपडेट देऊ. नेहा, आय एम सॉरी. इट्स ओके अजय, आय कॅन अंडरस्टँड. मी समजू शकते. मला माहिती आहे तुला जावंच लागेल, आणि तुझ्या टेबलवर एकही केस पेंडिंग राहिलेली मलाही नाही आवडणार. थँक्यू. तो पण अजय, आज जर घरी यायला नाही जमलं तर आई बाबांना फोन करून सांगशील, तेवढंच त्यांना बरं वाटेल. प्लीज. सर गाडी तयार आहे. चला लगेच. येस. मी येतो. 2 वर मी फोन करेन. शेलार कम ऑन फास्ट. लेट्स मूव. चला. चला. चला बोडके. मिस्टर अजय, ही दिवाळी गुजरातमध्येच साजरी कराल. विकी प्लीज. आधीच एवढं टेन्शन आहे, त्यात तू सारखा असं येत राहिलास ना तर आपण दोघंही पोलीस स्टेशन मध्ये जाऊ. You know, baby, actually I like this. You and me, दोघं पोलीस स्टेशन मध्ये. गुड. गुड. स्टॉप जोकिंग यार विकी. हे सगळं मी तुझ्यासाठीच करतोय ना, आणि तू मला जे हवंय ते देत नाही असं. आणि आय लव्ह यू. विकी, धनंजयची केस अजय ठाकूरकडे. खूप हुशार आहे तो. सुतावरून स्वर्ग गाठणारा माणूस आहे. सो आपल्याला अलर्ट राहायला हवं.
आणि आता तर त्या मीरानेही मला आरोपी प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केलाय त्याच्यासमोर. What? मीरा कधी भेटली अजयला? आज इथे. You mean अजय इथे आला होता तेव्हा? अजय चौकशीसाठी आला होता तेव्हा ही बाया पण आली. खूप काही सांगितलंय तिने अजयला माझ्याबद्दल. धनंजयला मी गायब केलंय हेही. अजयला तिचं म्हणणं पटलं तर आपल्याला खूप सावध राहावं लागेल. आणि त्या मीराला मी सोडणार नाहीये. चिल चिल राहा. आता एक चुकीचा पाऊल सुद्धा आपल्याला तुरुंगात नेऊन ठेवू शकतं. ओके, मग मग तूच सांग मला काय करायचं. मी सांगेन तेच आणि तेवढंच. यार तू सांगशील ते करायला तयार आहे. फक्त माझ्यापासून लांब नको जाऊस तू. प्लीज मला भेटायचंय. हेच सांगते मी तुला. आता भेटण्याचा हट्ट करू नकोस विकी. ओके, मग ऍटलीस्ट कॉल तरी अटेंड करत जा ना प्लीज. त्यापेक्षा अजयला कसं बाजूला करायचं याचा विचार करावा लागेल. ठीक आहे, मला सांग काय करायचं आपण. सध्या तरी तिवारीला फोन कर. तिवारी? हे, त्याला कशाला फोन करायचा? त्याचं काम झालं, पैसे दिले, संपलं ना. विकी, धनंजयला आपण संपवलंय पण पोलीस स्टेशनमध्ये त्याची मिसिंग कंप्लेंट आहे. लोकांना तो जिवंत आहे असंच भासवावं लागणार ना आपल्याला. कारण आपल्यासाठी तो संपलाय, इतरांसाठी नाही. येस, याचा विचार केलाच नाही. पण मी करते ना. धनंजयचा मिस्ड कॉल आला होता माझ्या मोबाईलवर आज. व्हॉट? धनंजयचा मिस कॉल? कसं शक्य आहे? त्याला तर आपण. मी काय सांगितलं? धनंजय आपल्यासाठी संपलाय, इतरांसाठी नाही. करेक्ट. म्हणूनच मी तिवारीला गुजरात बॉर्डरवर पाठवलंय आणि तिथून मला मिस्ड कॉल द्यायला सांगितलं. लगेचच ही इन्फॉर्मेशन अजयला दिली. बिचारा बसला रे. लोकेशन ट्रेस केलं आणि गुजरातलाच पोहोचला. ओके ओके, म्हणजे हे सगळं तू धनंजय जिवंत आहे हे दाखवण्यासाठी केलं? येस, ऑफकोर्स. म्हणूनच तू लगेचच तिवारीला फोन कर. त्याला तिथून निघायला सांग. ओके, आत्ता कॉल करतो त्याला. हेलो. हाँ तिवारी, कहाँ हो तुम? कौन बोल रहे हैं आप? मैं विकी. साहब मैं वही हूँ जहाँ मैडम ने कहा था. हाँ, लेकिन अब कहाँ हो तुम? गुजरात हाईवे पे. अब उधर क्या कर रहे हो? मैडम ने जो कहा था मैंने वो काम कर दिया है. अब चाय पी रहा हूँ. हाँ, चाह पीत बसलाय तिथे. सुन, उधर से निकल जल्दी. क्यों, क्या हुआ साहब? पूछ मत, जल्दी निकल. साहब कोई प्रॉब्लम तो नहीं होगी ना? मैं पकड़ा तो नहीं जाऊंगा ना? तिवारी, बात कम कर. पुलिस है वहां पे. क्या? पुलिस? हाँ. हॅलो तिवारी, घाबरू नकोस. आता मी काय सांगते ते नीट ऐक आणि तसंच कर. जी मैडम. तुझ्या मोबाईलमध्ये साहेबांचा फोटो है? हाँ मैडम. वो फोटो लेना और वहाँ के चाय वाले को दिखाना और पूछना इस इंसान को आपने देखा है क्या. मैडम कुछ होगा तो नहीं ना? जितना बोला है उतना करो और वहाँ से निकलो तिवारी. जी मैडम. कोण असेल तो माणूस? काहीच आयडिया येत नाही. पण तो जो कोण आहे त्याला कसं कळलं की धनंजय सरदेसाई गुजरात जवळ आहेत? साहब पुलिस मेरे पीछे पड़ी है. क्या? तू तुझे पुलिस ने देख लिया क्या? कुछ पता नहीं साहब.